हाय गाईस, मी सौरभ घाडगे आणि मला लोक ऑरेंज ज्यूस पण बोलतात. सो मी तुम्हाला रील्समध्ये तर दिसतोच, पण आज मी आहे झी5वर. कारण की मी कुठे आहे माहिती आहे? चला हवा येऊ द्या. तर मोबाईल इतका मनोरंजक असू शकतो हे कधी कोणी विचारही केला नसेल ज्या वेळेला मोबाईल या बाजारात आला. पण या सगळ्या लोकांनी ते सिद्ध करून दाखवलंय. जोरदार टाळ्या या सगळ्या सोशल मीडिया स्टार्ससाठी झाल्या पाहिजे. फेब्रुवारी आणि 19 फेब्रुवारीला मला तुम्ही पाहणार आहात चला हवं द्याच्या स्टेजवरती. घरी डेलिकेट पण होणार आहे. मला काही प्रॉब्लेम नाही, मी अनमॅरिड आहे. हे खरंच डेलिकेट होणार नाही. ट्राय केली. नाचून नाचून पायाचं नसा वाकडे झाल्या माझ्या. आता माझ्यात हिंमत नाही राहिली. तुम्ही बघा, एवढी मेहनत करतोय. चला त्याचा हा एपिसोड नक्की बघा आमचा झी5वर. जा इथं आयोडेक्स बाम भेटतंय का जवळ? मित्रांनो, आज सरफरे वहिनी आले आहेत चला हवा येऊ द्याच्या सेटवरती. लग्नामध्ये हो छान आहे. जरा हवा द्या. अगर सटवे डॉक्टर आहेत ते इंजेक्शन पण देती. ही धमाल पहा तुम्ही झी5वर. काय झालं तेव्हा मी जवळ घेतलं बरोबर. हा ओके चालेल. शांत वगैरे बाळा, जवळच ठेवत. पण आता ही जे बोलते ना ते मला पण म्हणजे त्या वादाचं सगळं परिपूर्ण म्हणजे ते जाणीव मला झाली पाहिजे की बोलतेच ना बरोबर. आम्ही आहोत का सगळे? झोप. आम्ही थोडंसं गुणगुण. माझो चंदाचा तू माझो. सूर्या काय असं मालवणी शिकली इकडे. सूर्य गोतू हा उठून तिला परत मिठी मारली. बाबा आलाय, घाबरू नकोस. हे बघ, बाबा आहेत ना. हा मी आहे तुझ्यासोबत. मला माहिती आहे तू काही केलं नाहीये. तुला कोणीही शिक्षा देणार नाही. शांत हळू चालत तिकडे बघ. बघ आता तिकडे साईशा. जेवढं पण मी तुझ्याशी भांडली आहे ना तेवढं मोठं सॉरी. मार मिठी. सवतीच्या मुलीवरती इतकं प्रेम करण्याचं
तुझ्याकडे. तुम्हाला माहितीये तुम्ही काय केलंय? तुमच्यामुळे माझ्या हेमेचा जीव गेला. हेमीने हे ग्रंथ वाचला म्हणून तिचा जीव गेला. पण बाईसाहेब, मोडी लिपीतला हा ग्रंथ हेमेने वाचलाय, पण तुम्ही तो ऐकलाय आणि तुम्ही त्याचा अर्थ समजून घेऊन इतरांना सांगितलं. त्यामुळे जे हेमाचं झालं तेच तुमचं होणार आहे बाईसाहेब. मरणार तुम्ही बाईसाहेब, तुम्ही पण मरणार. मृत्यू अटळ आहे. मृत्यू अटळ आहे. नाही मरायचं. करेक्ट. नमस्कार, मी पूजा. आणि मी शिरीष. नमस्कार, मी मधुरा. आज चला हवा योद्धेच्या सेटवर येऊन आमका खूप जास्त भारी वाटतं. म्हणजे नेहमी आम्ही कोकणात असतो, असंच छान चुलीवर स्वयंपाक करतो पारंपरिक पद्धतीने. तुम्ही बघता सुद्धा आम्हाला. आमचे राजा आणि मोगली तर तुम्हाला फार आवडतातच, पण आज जरा आम्ही इथे मास्टर शेफ स्पेशल एपिसोड आहे आणि त्यासाठी आम्ही आलो आहे. तर आम्हालाही फार बरं वाटतं आहे, आम्ही फार एन्जॉय करतो आहे. रेडसॉईल स्टोरीजच्या माध्यमातून तुझ्याला लागलाय पारंपरिक रेसिपी बनवण्याचा ध्यास. आणि चला हवा योद्ध्याच्या सेटवर मी तुझ्याला बनवतो नारळवडीचा घास. आता वहिनी तुम्ही पण घ्यायला पाहिजे. चला हवा योद्धेच्या सेटवर लागतो एसीचा गार वारा. शिरीष रावांचं नाव घेते. रेड सॉइल स्टोरीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गंमत काय माहिती का की मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारचं जेवण बनवतो, स्वयंपाक बनवत असतो. पण आज मी चला हवा योद्ध्याच्या सेटवर आलो आहे आणि मी गंमत नाही करणार आहे. मी जेवणही नाही बनवणार. मी छान इथे गप्पा मारणार आहे, काहीतरी वेगळं काहीतरी करणार आहे आणि हवा योद्ध्याच्या सेटवर काहीतरी वेगळा तडका तुम्हाला दिसणार आहे. एकदम बाबा मी आलं इकडे आहे, आता गेलोच नाही गावाकडे. प्रश्न विचारतो मी थोडंसं स्ट्रेसमध्ये आहे. म्हणजे जेवण बनवायला सांगितलं की आपण रपारप बनवतो, पण हे सगळं मला थोडंसं आता स्ट्रेसफुल वाटतं. आनंद तर झालेला आहे, पण काय तडके आणि काय फोडणे आणि काय सिझनिंग करणार आहेत माहित नाही बाबा मला. बघूया, लेट्स हॅव सम फन टुडे. मला असं वाटतंय की घरी मी स्वयंपाकघरामध्ये पदार्थांना फोडणी देत असते, पण आज इथे फोडणी बहुतेक आमच्यावर बसणार आहे आणि त्याची खमंग मेजवानी तुमच्यासाठी येत आहे. मला सांगा कजाकिस्तानच्या बेस्ट बर्मकमध्ये काय पडते? कशामध्ये? कजाकिस्तानच्या बेस्ट बर्मकमध्ये काय पडतात? बेस्ट बर्मकमध्ये जे बेस्ट असेल ते पडतात. तर शेफ स्पेशल एपिसोड येतोय आणि कुठे बघणार तुम्ही? झी 5 वर नक्की पहा.